लाईफ विथ रुतीनमध्ये मी रुतीन तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। हे आमचे चैतन्य आणि पावडे भाऊ आणि हे परत आपले शांतनु भाऊ। आज आम्ही सगळे तयारी करून चाललो आहे स्वामीनारायण मंदिर, जे की नागपूरमध्ये आहे लोकेटेड। तर सगळे आम्ही तयारी करून चाललो आहे, निघालो रूमच्या बाहेर आणि चाललो आहे आम्ही बसस्टँडला। जवळ कुठे बसस्टँड आहे का ते शोधत चाललो आहे। तर फायनली आम्हाला एक जवळ बसस्टँड भेटलं। फायनली बसस्टँडमध्ये पोचलो। बसस्टँडमध्ये पोचताच बस आली, बसमध्ये बसलो। तर बसमध्ये होती जरा गर्दी, ठीकठाक गर्दी होती। बसमध्ये बसताच तिकिटा काढल्या। गर्दी असो काही असो, शांतनु भाऊचे स्माईल जाणार असं कधी होणार का नाही। बसची स्पीड जरा जास्तच आहे भाई, हेवी ड्रायव्हर आहे वाटते ड्रायव्हर। हां ना, थोड्या वेळानंतर काय बसायला जागा भेटली, मस्त निवांत बसलो, सीट भेटली। अर्ध्या तासानंतर आम्ही फायनली पोचलो स्वामीनारायण मंदिरच्या मेन गेट पुढे आणि ते बघायला भेटलं ते फर्स्ट लुक स्वामीनारायण मंदिरचं। एंट्री गेटच्या पुढे आलो, एंट्री गेट दिसलं। एंट्री गेटवर काही शाळकरी पोरांची जास्तच गर्दी होती, कारण की त्यांची सहल आलेली होती। मस्त मजा एन्जॉय करत होते शाळकरी पोरं। बस हेच दिवस आहेत एन्जॉय करायचे, करून घ्या एन्जॉय। एंट्री गेटवर वेट करता असंच शाळकरी पोरांना ऑब्झर्व करत होतो। तर त्यांनी केली कंप्लेंट की त्यांना सिनियर त्रास देत होते असं तसं। तर काय लगेच मास्तर लोकच लागले शोधायला कोणतं पोरगं आहे। तर फायनली त्यांना ते पोरं भेटले आणि त्यांना ते लागले सुनवायला। मास्तर आणि स्टुडंटचा झगडा बघितल्यानंतर मग आम्ही निघालो मेन गेटकडे जायला। मेन गेट म्हणजेच आपलं स्वामीनारायण मंदिरचं मेन गेट आणि त्याचं फर्स्ट लुक हे फर्स्ट टाईमच स्वामीनारायण मंदिरमध्ये आलो होतो। बस मस्त होतं वातावरण, एकदम चांगलं होतं, भारी व्ह्यू होतं एकदम। ही शाळकरी मुलं पण आमच्यासोबत होत होते। मेन गेटवर दर्शनाच्या लाईनीत लागलो आणि त्यासोबत आमच्यासोबत होते शाळकरी पोरंसुद्धा। चपला वगैरे काढून ठेवले। त्यानंतर जेवढं होईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न केला, कारण की कॅमेरा वरती आला नसल्यामुळे जेवढं होईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न केला बाहेरनं। दर्शन घेतलं आणि मग निघालो आम्ही चप्पल स्टँडकडे जाताना होईल तेवढं कॅप्चर करायचा प्रयत्न केला। गार्डन वगैरे एकदम भारी होतं, छान होतं गार्डन वगैरे। चप्पल घातलं आणि मग निघालो आम्ही परत जायला। तर अशा प्रकारे आम्ही मागच्या साईडला आलो स्वामीनारायण मंदिरच्या। तिथं पण चांगलं व्ह्यू होतं, तिथे पण फोटोशूट वगैरे थोडं केलं। त्यानंतर मग आम्ही निघालो रूमवर यायला। तर स्वामीनारायण मंदिरच्या बाहेर निघताच आम्हाला भेटली ऑटो पकडला आणि मग आम्ही रूमवर जायला निघालो। ऑटो पण एकदम अंदरनं मस्त भारी होता। तर चैतन्य भाऊला तर काय मजाच येत होती। तर अशा प्रकारे मग माझा व्लॉग इथेच संपवतो आणि भेटूया आपण नवीन व्लॉगमध्ये। तर अशाच नवनवीन व्लॉगसाठी माझ्यासोबत जुळून राहा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।